नमस्कार. आपले यूट्यूब चॅनल पुष्पास किचनमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज होळीची खरेदी करण्यासाठी मार्केटमध्ये मुलांना घेऊन निघालेली आहे. तर रस्त्यात जाताना इथे मोर दिसला, बघू शकता. आजूबाजूला लोक दिसली की असे मोर पळून जातात. भरपूर असे मोर इकडे येतात. आमच्या आर्मी कॅम्पमध्ये भरपूर असे मोर आहेत. रोज सकाळ संध्याकाळ तर मोर येतच असतात. दिवसभर इतके फिरतात, मोर भरपूर आहेत. तर इकडे आम्ही पुढे आलेलो आहोत. आम्हाला जायचं आहे होळीची खरेदी करण्यासाठी मार्केटमध्ये. ग्वाल्हेरमधील तुम्हाला मी मार्केटसुद्धा दाखवणार आहे. तर आता ऑटोमध्ये बसून आम्ही निघालेलो आहोत. तर मार्केटमध्ये आलं की ट्रॅफिक भरपूर लागतं. जवळजवळ अर्धा तास ट्रॅफिकमध्येच निघून जातो. तर इकडे आता आम्ही मार्केटमध्ये पोहोचलेलो आहोत. इथे बघू शकता होळीचे कलर्स, लहान मुलांच्या पिचकाऱ्या, रंग किती प्रकारचे आलेले आहेत. सगळीकडे दुकाने अशी लागलेली आहेत. खूप मोठं मार्केट आहे हे. साईडला भाज्यांची मंडीसुद्धा आहे. भाज्या सगळ्या प्रकारच्या तिथे भेटून जातात. तेही तुम्हाला दाखवते. तर इकडे बघू शकता आम्ही इकडे आलेलो आहोत एका दुकानामध्ये. तर तिथं थोडंसं सामान वगैरे घेतलं. म्हटलं आता थोडीशी भाजी वगैरे घेऊन मुलांना कलर्स घ्यायचे आहेत. तर म्हटलं अगोदर भाजी घ्यावी. तर इकडे बघू शकता एकदम फ्रेश अशा भाज्या येतात इकडे. आणि खूप दिवसांनी भाजी मंडीमध्ये हिरवे सोलाने हरभऱ्याचे डहाळे विकायला आलेले आहेत. तर मी पटकन घेऊन टाकलं, कारण खूप दिवस झाले याचा भात मला बनवायचा होता. तर याची रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत एक दिवस नक्की शेअर करीन. तरी ते 10ला 1 आणि 30ला 2 असे दिलेले आहेत. गावाकडे तर विकत घ्यायची गरजच पडत नाही. आणि आपल्या इकडचे जे हिरवे सोलानं हरभरं असतात ते खूप चवदार असतात. याच्यानंतर थोडेसे कलर्स वगैरे याची शॉपिंग केली. इकडे लहान लहान मुलं जे गौऱ्या लागतात होलिका दहनसाठी ते विकायला घेऊन बसली होती. बघू शकता किती लहान मुलं होती. तर त्यांच्याकडून आज होलिका दहनसाठी मी ज्या गौऱ्या लागतात त्याही घेतलेल्या आहेत. आमच्याकडे शेणकूट आणि गौऱ्या असं म्हटलं जातं. तर तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा. याच्यानंतर थोडंसं पूजेचं सामान घेऊन आम्ही घरी आलेलो आहोत. मार्केटमध्ये मला एक वस्तू भेटलेली आहे. तर ती वस्तू वापरूनच मी इथे ही रेसिपी बनवलेली आहे. आणि खूप छान असा हा सरबत आहे. होली स्पेशल थंडाईसुद्धा म्हणू शकता तुम्ही. तर चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूयात. खूप कामाची रेसिपी आहे. एक वेळ तुम्ही व्हिडिओ बघाल तर नक्की ही ट्राय करून बघाल. मार्केटमधून होळीची शॉपिंग करून येत असताना एक मसाले पानाचं दुकान मला दिसलं. तर तिथे मसाले पान शॉप होती. त्या शॉपमधून मी ते मसाले पान आणलेले आहे. सोबतच 4 ते 5 मी वेगळी पानंसुद्धा आणलेली होती. फक्त पान बनवताना मी त्यांच्या समोरच उभं राहून पान बनवून घेतलेलं आहे. हे मसाले पान, या पानामध्ये जितकं ते ग्लुकॉन, चेरी, नंतर वेगवेगळ्या प्रकारची टूटी फ्रुटी त्यांनी टाकून मला दिलेलं आहे. याच्यामध्ये कात, सुपारी आणि चुना याचा वापर अजिबात केलेला नाही. नॉर्मल मी मसाले पान त्यांच्याकडून बनवून आणलेलं आहे. आल्यानंतर एक अर्धा तास इथे मी बडीशोप भिजत घातली होती आणि 5 वेलची घातल्या होत्या. तर हे सगळं मी एकत्र करून घेणार आहे. बघू शकता बडीशोप जी आहे ती एकदम भिजत घातल्यामुळे किती फुललेली आहे, सॉफ्टसुद्धा झालेली आहे. मिक्सरमध्ये पटकन ही बारीक होणार आहे. तर याच्यामध्ये आपल्याला या पानाचा कलर हिरवागार राहण्यासाठी 2 बर्फाचे तुकडे टाकायचे आहेत आणि मगच मिक्सरमध्ये हे ग्राइंड करून घ्यायचं आहे. एक वेळ छान अशी याची आपल्याला पेस्ट मिक्सरमध्ये बनवून घ्यायची आहे. आज मी तुम्हाला पान फ्लेवर सरबत ड्रिंक कशी बनवायची ते सांगणार आहे या रेसिपीमध्ये. त्यामुळं ही रेसिपी एक वेळ नक्की बघा आणि नक्की ट्राय करून बघा. खूप छान अशी ही ड्रिंक लागते. सध्या उन्हाळा सुरू झालेला आहे. जितकं थंड आपण ड्रिंक पिईल तितकं आपल्याला छान वाटतं. तर खूप फायदेशीर अशी ही ड्रिंक आहे.
इथे छान अशी पेस्ट आपली बनवून रेडी झालेली आहे। याचा कलर सुद्धा बघू शकता किती हिरवागार असा अजून आहे। फ्रेश पानं मी घेऊन आली होती त्यामुळे खूप छान असा कलर आलेला आहे। तर इथे एका गाळणीमध्ये मी ही पेस्ट टाकून घेतलेली आहे। चमच्याच्या मदतीने आपल्याला याचा सगळा रस जो आहे तो गाळून घ्यायचा आहे। आणि जी बडीशोप पान आहे त्याची थोडीशी मी तुम्हाला माहिती सुद्धा सांगते, त्याच्या आपल्या शरीरासाठी काय फायदे आहेत। बडीशोप तर प्रत्येकाच्या घरामध्ये अवेलेबल असते आणि जेवल्यानंतर आपण प्रत्येकजण बडीशोप ही खातच असतो। त्याच्यामध्ये फायबर, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट भरपूर प्रमाणात असतं आणि आपल्या पोटासाठी खूप थंडावा बडीशोप देतं। बडीशोप खाल्ल्याने गॅससुद्धा बनत नाही, डायजेशन जे आहे ते खूप चांगलं होतं, त्यामुळे बडीशोप ही खाल्लीच पाहिजे। तर इकडे बघू शकता आपण जी पेस्ट बनवून घेतली होती त्यातून जो रस काढलेला आहे तो मी इथे अर्धा घेतलेला आहे। त्याच्यामध्ये 1 वाटी छोटी बारीक मिक्सरमध्ये ग्राइंड केलेली साखर आहे ती टाकलेली आहे। थोडेसे बर्फाचे तुकडे टाकलेले आहेत आणि याच्यानंतर आपल्याला हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। इतका छान असा हा सरबत ड्रिंक लागतो, खूप छान ड्रिंक लागते आणि फ्लेवर सुद्धा पान आणि वेलचीचा इतका छान येतो ना, बोलायला नको। एक वेळ नक्की ट्राय करा, खूप छान अशी ही ड्रिंक बनवून रेडी होते। तर इथे मी 2 ग्लास दूध सुद्धा टाकलेलं आहे, बघू शकता। हे सगळं मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। याचा कलर सुद्धा बघू शकता किती छान आलेला आहे। कलर सोबत याचा फ्लेवर सुद्धा खूप छान लागतो। तर सध्या उन्हाळा आहे आणि चहा पिण्याची इच्छा होत नाही, तर अशा प्रकारे दुपारच्या वेळेस आपण सरबत ड्रिंक बनवून पिऊ शकतो। इथे थोडासा जो रस आहे तो मी बाजूला ठेवलेला होता। अशा प्रकारे तुम्ही आईस क्यूब बनवून सुद्धा याचा वापर करू शकता। हे 15 ते 20 दिवस अजिबात खराब होत नाही, खूप छान राहतं। हे आपण फ्रीजरमध्ये स्टोर करून ठेवू शकतो। जेव्हा आपल्याला ही ड्रिंक बनवून प्यायची आहे त्यावेळी फक्त हे आईस क्यूब टाकून तुम्ही रेडी करू शकता। तर खूप छान अशी ड्रिंक बनवून इथे रेडी होते। तर आपण ग्लासमध्ये थोडीशी जी ड्रिंक आहे ती बनवलेली टाकून घेऊयात। इथे मी छोटे छोटे ग्लास घेतलेले आहेत। मुलांना छोटे ग्लास दिसले की पटकन पिऊन टाकतात, तर छोट्या ग्लासमध्ये आपण ही ड्रिंक टाकून मुलांना देऊ शकतो। उन्हाळ्याचे दिवस आहेत तर पाहुणे तर आपल्याकडे भरपूरदा येतच असतात, तर चहा जास्त कोण उन्हाळ्यामध्ये पित नाही। अशा प्रकारची ड्रिंक बनवून तुम्ही त्यांना देऊ शकता। खूप छान आणि टेस्टी कमी वेळात होणारी ही ड्रिंक बनवून रेडी होते। तर इथे बघू शकता ग्लासमध्ये मी टाकलेले आहे, किती छान असा याचा कलरसुद्धा आणि लुकसुद्धा बघू शकता। थोडंसं आपण याचं जे गार्निशिंग आहे ते सुद्धा आपण करणार आहोत। तर इथे 4 ही ग्लास मी भरून घेतलेले आहेत। अशा प्रकारचे जे आपल्याकडे गुलाबाची फुलं असतात त्याच्या थोड्याशा पाकळ्या आहेत मी सुकवून घेतलेल्या आहेत, त्या याच्यावरती मी थोडं टाकून गार्निशिंग करणार आहे। मैत्रिणींनो, चॅनलवरती जर का नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये एक वेळ नक्की सांगा। आणि नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी पुष्पाज किचन या चॅनलला नक्की भेट द्या। तर बघू शकता किती छान अशी आणि कमी वेळात आपली ही ड्रिंक बनवून रेडी झालेली आहे। याच्यामध्ये थोडेसे जे आईस क्यूब असतात ते सुद्धा तुम्ही टाकू शकता, याने अजून थोडंसं थंडगार असं हे आपलं ड्रिंक बनेल आणि प्यायला सुद्धा खूप छान लागते। मुलं असं गार्निशिंग केल्यानंतर तर अजिबात ग्लास ठेवणारच नाहीत। आपल्या घरातील लहान मोठे सगळ्यांसाठी ही ड्रिंक खूप छान आणि प्रोटीनयुक्त आणि उन्हाळ्यामध्ये पोटाला गारवा देणारी अशी आहे। तर ही एक वेळ नक्की ट्राय करा। सध्या होळीसुद्धा आहे, तर होळीच्या सीझनमध्ये सुद्धा तुम्ही पाहुण्यांना अशा प्रकारे ही ड्रिंक बनवून देऊ शकता, तुमच्या मित्र मैत्रिणींना सुद्धा देऊ शकता। तर अशा पद्धतीने थोडंसं मी गार्निशिंग केलेलं आहे, बघू शकता। गार्निशिंग केल्यानंतर फुलांमुळं किती छान असं या ड्रिंकचं लुक आलेलं आहे। चला तर मग रेसिपी आवडली तर एक वेळ नक्की ट्राय करा आणि कशी वाटली तेही कमेंट करून नक्की सांगा। भेटूयात लवकरच अजून एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये।
माझ्या व माझ्या परिवाराकडून पूर्ण यूट्यूब फॅमिलीला हॅप्पी होली.